पाहुयात पोलीस भरती देणाऱ्यांसाठी मोठी बातमी। रखडलेल्या 2024 ते 2025 वर्षाच्या पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झालाय। उद्या मुंबईत पोलीस भरती 2024 ते 25 च्या पूर्व तयारीसाठी महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे। अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। स्नेहा, या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण पाहतोय पोलीस भरती ही गेल्या कित्येक दिवसांपासून महिन्यांपासून ही रखडलेली होती आणि त्याच पोलीस भरतीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। कारण उद्याच मुंबई पोलीस भरती जी आहे ते 2024-2025 ची पूर्व तयारीसाठीची बैठक पार पडणार आहे आणि ही बैठक उद्या 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे। महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे आणि बैठकीसाठी विविध शहरातील पोलीस आयुक्त असणार आहेत। यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड, नाशिकसह संभाजीनगर, अमरावती, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त देखील असणार आहेत। ही अशा प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वाची बैठक आहे। कारण याच बैठकीमध्ये निष्पन्न होणार आहे की पोलीस भरती नेमकी कधी घेतली जाईल, कशा प्रकारे घेतली जाईल, त्याचप्रमाणे याच्यामध्ये विविध गोष्टी असतात, ग्राउंड कधी घेतलं जाईल, या सर्व बाबी देखील उघडकीस येणार आहेत, या सर्व बाबी देखील समोर येणार आहेत। धन्यवाद स्नेहा, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। याचबरोबर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात सुपरफास्ट 100च्या माध्यमातून। नवी मुंबईत मराठी शाळांसाठी मनसे आक्रमक झाली आहे। ऐरोलीतील राधिकाबाई मेघे महाविद्यालयात मराठी वर्ग बंद केल्याची माहिती मिळताच मनसेनं जाब विचारला। दरम्यान मराठी वर्ग बंद करणार नसल्याचं आश्वासन शाळा प्रशासनाने दिले। पुण्याच्या बिबेवाडी परिसरात गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। अटकेनंतर गोळीबार केलेल्या ठिकाणी आरोपीची धिंड काढण्यात आली। निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहेत। कासलेनं नवा व्हिडिओ प्रसारित केलाय। सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही, यामध्ये माझा बळी जाणार हे मला माहिती आहे, असं कासले म्हणालाय। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणाचा अहवाल पूर्ण झालाय। ससून रुग्णालयाकडून पोलीस आयुक्तांकडे अहवाल सादर केला जाणार आहे। अहवालातून कोणतीही माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। सूरज जाधव असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे। मद्यपान करून धमकी दिल्याचं तपासातून समोर आलंय। बुलढाण्याच्या हिवरखेडमधील राड्या प्रकरणी 34 जणांना अटक करण्यात आली आहे, तर 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी हिवरखेडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली। ब्रेकनंतर स्वागत। पुढची बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल पूर्ण झाला आहे। आज ससून रुग्णालयाचे दिनकर एकनाथ पवार हे सदर अहवाल अलंकार पोलीस स्टेशन किंवा पोलीस आयुक्तांकडे सादर करणार आहेत। पुढची बातमी त्याच संदर्भात। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी शासनाकडे अंतिम अहवाल सादर झाला आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल होईल असा विश्वास आमदार अमित गोरखेंनी व्यक्त केला। तसंच गोरखे यांनी आयएमचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतलाय। त्यांनी ती ट्रीटमेंट मानसी घैसासांकडे न करता इंदिरा IVFला केली। 7 महिन्यांनी डॉक्टर घैसास यांची अपॉइंटमेंट घेऊन गेल्यानंतर घैसासांना कळलं की अरे ही आपल्या मानसी घैसास यांच्याकडे ट्रीटमेंट नसून इंदिरा IVFमध्ये केलेली आहे। त्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी रिॲक्शन दिली। 1 महिन्यानंतर इमर्जन्सीसाठी म्हणून त्या तिथं गेल्यानंतर त्यांनी 20 लाख रुपये तुम्ही ताबडतोब भरा, 10 लाख रुपये डिपॉझिटची पावती दिली। मला आज कदम साहेबांना विचारताय, आपण डॉक्टर आहात, असोसिएशनचे अध्यक्ष आहात, तुम्हाला डिपॉझिट आणि त्या ठिकाणी जमा डिपॉझिटमधला फरक आणि त्याचबरोबर आपण म्हणताय की त्या ठिकाणी तुम्ही डिपॉझिट मागितलं नाही तर आपण इस्टिमेट मागितलं। इस्टिमेट आणि डिपॉझिट यातला जर फरक
आपल्याला कळत नसेल तर आपल्या डॉक्टर टीवर खऱ्या अर्थानं प्रश्नचिन्ह आहे असं मला सांगायचं आहे.